महाराष्ट्र TV9 न्यूज. संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा. उरुळी देवाची गावचे गावपण टिकवण्यासाठी सर्व धर्मीयांमध्ये समानता राहण्यासाठी गावातील शांतता आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी सर्व धर्मातील बांधवांच्या वतीने परप्रांतातून तसेच बाहेर गावाहून उरुळी देवाची मध्ये नमाज पठण करण्यासाठी येणाऱ्यांना गावबंदीचा ठराव पोलीस प्रशासनाच्या समोर करण्यात आला. उरुळी देवाची गावामध्ये अनेक गोडाऊन तसेच भाडोत्री खोल्या मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे परप्रांतीयांचा मोठ्या प्रमाणावर वावर परिसरामध्ये दिसून आलेला आहे. याच्यामुळे गावातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. या परप्रांतीयांमुळे गावातील नागरिक हैराण झालेले दिसून येतात. याचाच एक भाग म्हणून ग्रामस्थांनी शांतता बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये सर्वानुमते वरील ठराव मंजूर करण्यात आला आहे. गावामध्ये आज शांतता कमिटीच्या वतीनं मीटिंग आयोजित करण्यात आली होती. या मीटिंग मध्ये उरुळी देवाची गावामध्ये जे काही विविध प्रश्न आहेत, काही कायदा सुव्यवस्थे संदर्भात या ठिकाणी प्रश्न आहेत, त्या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि फुरसुंगी पोलीस स्टेशनचा स्टाफ या ठिकाणी उपस्थित होता. त्यांच्याशी चर्चा करून गावातील अनेक प्रश्न, गुन्हेगारी असतील, कोयता गँग असेल, बुलेटचे आवाज काढणे या संदर्भात चर्चा झाली. तसेच उरुळी गावामध्ये जुनी मस्जिद या ठिकाणी आहे, त्या मस्जिद संदर्भात मुस्लिम समाजाचे बांधव आणि ग्रामस्थ यांची चर्चा होऊन या मस्जिदमध्ये फक्त स्थानिक ग्रामस्थांना या ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी सूचना या ग्रामस्थांच्या मीटिंगमध्ये ठरलेल्या आहे. त्याला मुस्लिम समाज बांधवांनी या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलाय. त्या प्रकारचे बोर्ड या ठिकाणी गावात लावण्यात येतील आणि इथून पुढच्या काळात गावामध्ये अतिशय शांततेत आणि गावपण जपून या ठिकाणी उरुळी गाव शांत ठेवण्याचं नियोजन आजच्या मीटिंग मध्ये या ठिकाणी ठरलेलं आहे. काळभैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष दत्तात्रय भाडळे मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली आजची ही मीटिंग या ठिकाणी पार पाडली. या मीटिंग मध्ये सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ उपस्थित होते. उरुळी गाव 100% शांत राहण्यासाठी या ठिकाणी इथून पुढच्या काळात सर्वजण प्रयत्न करतील असं या ठिकाणी ठरलेलं आहे. त्याचं नियोजन शांतता कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी इथून पुढच्या काळात करण्यात येईल. धन्यवाद. नाही, आता तात्यांनी आम्हाला जे सांगितलं होतं की याबद्दल गावच्या बद्दल नाही का, आमचं उरुळी गाव एक पण आहे आणि गावामधला आम्हाला कुठल्याही गोष्टीचा आतापर्यंत कुठलाही त्रास नाही झालेला आणि आतापर्यंत तात्यांनी हे गावच्या लोकांनी बऱ्यापैकी सहकार्य केलं. आमचंही त्यांना कुठलाही नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला हे सगळं तर म्हणजे आता आम्ही आता ह्या गोष्टीवर कुठल्याच गोष्टीवर चर्चा केलेली नाही. या गोष्टीबद्दल त्याबद्दल धन्यवाद. आज देवाची उरुळी ठिकाण हनुमान मंदिर इथे झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की गावाची गुन्हेगारी वाढते, बुलेटचा आवाज, कोयता गँग आणि बऱ्याच वेश्या व्यवसाय, हे सगळ्या चर्चा झाल्या. याच्यात महत्वपूर्ण चर्चा अशी झाली की मस्जिद म्हणजे जे बाहेरची लोक येतात नमाजसाठी, बाहेरचे म्हणजे जे परप्रांतीय तिथे आलेले आहेत कामाला, त्यांना की बाबा हळूहळू यांना थांबवण्यात यावं. का थांबवण्यात यावं की याच्यात जातीवादाचा काही विषय नाहीये. याच्यात विषय असा आहे की बाबा गुन्हेगारी कंट्रोल झाली पाहिजे. की या भागात गोडाऊन वस्ती, कामगार वर्ग जास्ती असल्यामुळं कुणाला काही कळत नाही की कुठला कामगार तो हिंदू आहे मुस्लिम आहे याच्याशी काही घेणं नाही. कुठला कामगार गुन्हेगार आहे हा काही व्हेरीफाय होत नाही. गुन्हेगारी कंट्रोल व्हावी, गुन्हेगारी थांबवता यावी म्हणून हा सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याच्यात आमचा जावेद जमाते मुस्लिम यांचा संपूर्ण पाठिंबा आहे. प्रतिनिधी उरुळी देवाची. महाराष्ट्र TV9 न्यूज. संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा.